हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल ज्याचं नाव आहे स्नेहा की अनालिसिस अँड रिव्ह्यू. मी आहे स्नेहा जाधव. तर काल बिग बॉसच्या घरात झालेली आहे कॅप्टन्सीची उमेदवारीची टास्क आणि त्याच्या आधी बऱ्याचशी गोष्ट झालेल्या आहेत, तर त्याच्यावरती आपण बोलूया. तर फर्स्ट एपिसोड सुरू झालेलं होतं, नॉमिनेशनची कंप्लीट जे झालेलं होतं तिथून एपिसोड सुरू झालेलं. तर अभिजित खूप चिडलेलं दिसतं आणि अभिजितचं निक्कीचं एक भांडणं चालत असतं, ज्याच्यामध्ये निक्की म्हणते की तू अंकिताला मनवायचं होतंस, तू स्वतःला सेव्ह करण्यासाठी, बट तू जानवीला तुझ्या टीममध्ये हवी होती म्हणून तू असं केलं नाहीस, असं निकी तिथं म्हणते. आणि अंकिता तिथं एकदमसे तिला बोलायचं असतं, कारण की अंकिताला असं आपण म्हणतो ना, अभिजितचे गोष्टी म्हणतात की अंकिताचे कानं खूपच मोठे असं असं खुलतात आणि ती ऐकायला स्टार्ट करते. जसं हत्तीच्या कानं असतात ना, तसं तिच्या मध्ये कानं खुलायला लागते जेव्हा अभिजितची गोष्ट येते आणि त्याच्यामध्ये निक्की काय तर बोलते, तर तिला असं असतं. तर ती ऐकते आणि ती इमिडिएटली तिथं विचारते अभिजितला की असं अजून काय काय तू म्हणून ठेवलेलं आहेस निक्कीला. तर अंकिता, तुला फर्स्टली तुला स्वतः एक कारण देऊ शकली नाहीस तू नॉमिनेट करायला जान्हवीला. सेकंडली, तू तुझ्या मित्राला वाचू शकली नाही नॉमिनेशनमधून, आणि तुला इमिडिएटली तो काय म्हटला ते निक्की म्हणती आहे, तर त्याच्यावरती तुला तिथंच बोलायचं आहे. हेच निक्कीला हवं होतं की तिला आता अभिजितच्या विरोधात लोकाला उभारायचा, खडा करणे का, तो ह्याच्यासाठी ती हे स्टार्ट करते आणि तू मानतीस आणि तू जातेस त्याच्यामध्ये. तर अभिजितला राग येतो आणि तो म्हणतो की तू तुझ्या वाग, तू काय केलेली आहेस, तुला एक कारण द्यायला आलं नाही आणि जे कारण देतो ते सुद्धा तुला द्यायला आलं नाही, असं अभिजित म्हणतो. तर ह्याच्यावरती त्यांचं वादविवाद होतं आणि अंकिता म्हणते मी खराब दिसले तरी मला चालेल, तू खराब दिसलेली आहेस आणि दिसती आहेस, खतम, चालेल नाही, तुला चालवायला लागणार फर्स्ट थिंग. तर असं ते झालेलं आहे. मग त्याच्यानंतर आपल्याला एक दिसतो की रात्रीच्याला डीपी, वैभव, अंकिता, हे आर्या असं बसून सूरजबद्दल बोलत होतं की सूरज जसं दिसतोय बट तसं खेळत नाही. जसं त्यांनी कॅडबरी आणून अंकिताच्या तोंडात ठेवलेलं, निकीच्या तोंडात, आणि बिग बॉस शिक्षा दिलं तर तो स्वतःला शिक्षक भेटला, असं काही त्याच्यावरती चर्चा करतात. तर फर्स्ट थिंग, ची मी गोष्ट म्हणते की सूरज जसं खुदला हार्म केलेलं होतं ते मलासुद्धा आवडलेलं नाही. पर्सनली मी सुद्धा त्याच्या विरोधात आहे की स्वतःला हार्म करून घेऊन आपल्याला गेम खेळायचा असं कधीही नसतं. चाहे ते बिग बॉसचं गेमसुद्धा असलं आणि बिग बॉससाठी तुमच्या इतकं प्रेम असलं तरीसुद्धा स्वतःला हार्म करून घेऊन खेळायचं नसतं. आणि मला जे त्यांनी म्हटलं की सूरज दिसतोय खेळतोय, मला असं वाटलं नाही, कारण जो आहे तो दिसतोय एक. आणि सेकंड थिंग, मला सूरजची चूक असं वाटली, कारण तो कॅप्टन झालेला आहे, तर कॅप्टनची जी जिम्मेदारी आहे त्याच्यामध्ये तो कमी पडते मला असं वाटलं. कारण त्याच्याच समोर निकी बसत होती, अंकिता बसत होती, वैभव सुद्धा बसलेला, बट त्याच्याकडून काय ॲक्शन आलेलं नाही, जे मला चूक असं वाटलं. कारण त्याला समजत नाही हे करेक्ट आहे, बट आता हाय टाईम झाला की समजत नाही 6 वीक्स, 6 आठवडा झालेल्या आहेत, तर आता त्याला पुशअप करावं लागतं मला असं वाटतं. कारण तुला कॅप्टन बनायची इतकी हौस होती, तर कॅप्टन्सी निभवायची सुद्धा तेवढीच हौस ठेवायचं मला असं वाटतं. फक्त इम्युनिटी घेणं, की रितेश सर म्हटलं की तुला माघार यायचं नाही, तुला सुद्धा कॅप्टन बनायचं, तर मी कॅप्टन बनतो, असं नसतं सूरज. तर मी ह्याला विरोध करते, बट जे अंकिताचे जे शब्द होते त्याला मी सपोर्ट करत नाही. तर हे आजचं झालेलं आहे. तर सकाळ झालेली आहे आणि सकाळच्या नंतर एक कोथिंबीरवरून वर्षाताई आणि निक्कीचं भांडणं स्टार्ट झालेलं आहे. तर वर्षाताई कोथिंबीर आहे कचऱ्याच्या डब्यात टाकलेले आहे आणि निक्की ते बघते आणि ते उचलून काढते, की म्हणते की इतकं अन्न मिळत नाही आणि ही अन्न फेकते आहे, जो की खराब झालेला नाही. तर वर्षाताई तर म्हणतात की तो खराब होणार आहे. वर्षात यायला प्री प्रोडक्शन्स येतात की हे खराब होणार आहे, तर 2 दिवसात या 3 दिवसात हे खराब होणार आहे, तर मी आजच ह्याला फेकून द्या. हे तर असं झालं वर्षात आहे की जे माणूसला डॉक्टर्स म्हणतात की फक्त आता 2 दिवस राहतात, 2 दिवसाच्या नंतर मरतात, तर वर्षात असं करतात, आय थिंक असं करणार की आताच मारून टाकूया, 2 दिवसपर्यंत का ठेवायचं, असं ते दिसलेलं आहे.
तर होल घर जे आहे, पूर्ण घर म्हणतात की ते फ्रेश आहे, बट वर्षाताई ते मानायला रेडी नाहीत. तर हे होतं किचन एरियामध्ये, हे भांडणं होत होतं. आणि गार्डन एरियात आपल्याला दिसतो की अंकिता म्हणते की वर्षाताई जे आहे आधीसुद्धा असं केलेलं आहे आणि त्यांची किचनमध्ये त्यांना काही समजत येत नाही. इवन दो ती ते किचनमध्ये येतात आणि त्यांचे सुडबुड करत असतात. जसं की विकेंडला जे जेवण येतं तर 3-4 दिवस ते फ्रीजमध्ये ठेवून खातात, बट घरात बनवलेली 1 दिवसाची डाळ दुसरे दिवस खायला सुद्धा त्यांना सीला असं वाटतं, असं अंकिता म्हणते. तर अंकिता मला एकच गोष्ट, ती सीनियर आहे तर म्हणू शकत नाही असं त्याचं कारण होतं. बट सीनियर असो या ज्युनियर असो, जे चुकत आहेत त्यांना आपल्याला म्हणायचं. हां, आपला एक दायरा असतो, ते दायऱ्यात राहून तुम्ही सिनियरला सुद्धा म्हणायचं. सीनियर आहे तर मी सोडते, ज्युनियर आहे तर मी त्याला पकडते, हे रॉंग स्टेटमेंट. अँड वर्षाताई इथं चुकलेले आहे, कारण आम्हाला सुद्धा ते कॅमेरामध्ये ताजेच दिसत होती आणि ते ताजा 1-2 दिवस चालतं तर ते घालते. तिसरा दिवस ते खराब झालं तर तुम्ही टाका. आणि वर्षाताईला इथं पंढरीनाथ आणि की पॅडी जे कारण दिले त्याच्यावर त्यांना टोमणं लागलं. तर ह्याच्यावरती ते नाराज होतात. बट मला असं वाटतं की ते टोमणं वर्षाताईला ॲप्ट होतं आणि ते करेक्ट होतं. ह्याच्या पोऱ्यामध्ये अनेक मला अंकिता 2 असं नजर आलेले होते. संग्राम जे अभिजित ॲपल खात होते, तर अभिजितला ते म्हणतात, आम्ही सगळे म्हणून विलन झालो, तू एकटं बसून ॲपल होतो, तू सुद्धा काय तर म्हण. अरे तुम्ही सगळे म्हटले तर ते मानायला रेडी नाहीत ना. वर्षाताई मान्य करायलाच रेडी नाहीत की ते खराब होतं मी टाकले, मी ते खराब होतं मी टाकले, असं त्यांचं स्टेटमेंट होतं. तुम्ही सगळे म्हणते ते मानायला की अभिजित येऊन म्हटलं तर ते मानणार आहेत का? अभिजित म्हटलं तर तुम्हाला सॅटिस्फाय होणार आहे का? जसं मला अंकिता 2 वाटले, जसं अरबाज 2 आपण रितेश सर म्हणतात, तसं अंकिता 2 नजर आले मला संग्राममध्ये. की तुम्ही सगळे म्हटले तर अभिजितसुद्धा म्हणावं असं काही रूल आहे का? अभिजितसुद्धा म्हटलेलं होतं 1-2 वेळेला, बट ते मान्य नव्हते तर ते निघून गेले. अभिजितची बोलायची तरीका एक असते. येस, मी थोड्यासा वेळेला मी अभिजितची सुद्धा अग्री करत नाही, बट हे जे कोथिंबीरची प्रक्रिया होता त्याच्यामध्ये तुम्ही सगळे म्हटले, त्याच्यामध्ये अभिजितसुद्धा म्हटलेलं होतं. बट स्पेशली संग्राम अभिजितला उठवून तू सेफ खातोयस, तू सुद्धा म्हण आम्ही विलन झालो. तुम्ही विलन झालो की हिरो झालो हे ठरवणारे जनता आहे, तुम्ही स्वतः ठरवू नका. आणि अभिजितला तसा खिचून तुम्ही तू सुद्धा म्हण असं म्हणू नका. तर इथं असं एक कोथिंबीरवर एक झालेली होती. तर ह्याच्यानंतर एक गमतीचं ची आलेलं होतं, ज्याच्यामध्ये अंकिता, आर्या आणि सूरज बसलेले असतात. तर सूरजला अंकिता म्हणते की पाडीदारामध्ये एक भूतनी येते जे तुझ्यासाठी चांगला बोलत असते म्हणून ते करत असतात असं. आणि सूरज ते जे प्रकारनं ऐकत होतो तो बरंच क्यूट वाटला मला. की तो विरोध करत नव्हता, ते ॲक्सेप्ट करत होता आणि ते घेत होता, तर ते छान वाटलं. ते छान मजा आला त्याच्यामध्ये. मला अनेकसुद्धा मजा आलेली. ते अरबाज आणि निकी बसलेले होते, तर वर्षाताई अगेन किचनमध्ये होते. तर निकी म्हणते आता हटा तिथून, आणि काय तर कोणचं तर कचऱ्यात टाकायचं असं तुम्ही प्लॅन करतायत का, हटा तिथून असं ती म्हणते. आणि ती म्हणते की 60 इयर्स तेव्हा मी सुद्धा बिग बॉसमध्ये येऊन असंच काय तर करणार. तर 60 इयर्सची स्वप्न निकी आत्ताच्यानंच बघते आणि 60 इयर्समध्ये सुद्धा तिला बिग बॉसमध्ये यायचं आहे. आणि त्याच्यावरती जे वर्षाताईचे रिॲक्शन्स होते, असं असं जे होते ते खूप गमतीचे होते ॲक्च्युली. मजा आला ते बघायला. तर असं ते झालेलं आहे. त्याच्यानंतर आला कॅप्टन्सीच्या टास्क, कॅप्टन्सीच्या उमेदवारीचा टास्क, ज्याच्यामध्ये 2 ग्रुप्समध्ये डिवाईड केलेले गेले होते. एक ग्रुप होतं निकीचं, एक ग्रुप होतं अभिजितचं. निकीच्या ग्रुपमध्ये होते निकी, अरबाज, वैभवला बिग बॉसने अखेरला घातलं अरबाजसोबत, कारण वैभवला सपरेट करून सुद्धा त्यांना काही कंटेंट मिळणार नाही, तो काय बदलणार नाही. ह्याच्यामध्ये घातलं तर काय निगेटिव्ह कंटेंट काहीतरी दिसेल, म्हणून बिग बॉसने स्वयं त्याला दिला तू अरबाजच्या टीममध्येच राहा. वैभव डी जे बऱ्याच वेळेला आपल्याला दिसायला मिळतो की वैभवसोबत जास्ती वाईप करतोय तो. तर सूरज, वर्षाताई हे पुरे एक टीम झाले. आणि आपल्याला अभिजितच्या टीममध्ये अभिजित, अंकिता, पॅडी,
संग्राम, आर्या आणि जान्हवी होत्या. तर निकी ऑलरेडी रितेश सरचं पनिशमेंट बोलले, ती कधी कॅप्टन म्हणू शकत नाही, ती ऑलरेडी क्रॉस होती. तर हे 2 ग्रुप्स दिलेले, त्याच्यामध्ये टास्क होता की पिशव्यात कापूस भरायचा आहे आणि पिशव्या जादू टोपीला लावून ठेवायचा आहे आणि त्या पिशव्यावर कोणाचे नाव असतात, जास्तीत जास्त नाव त्यांनी त्यांची नावं बिग बॉस कॅप्टन्सीमधून काढायला मोका असतं. आणि एक बजर ठेवलेलं होतं, कोणत्या टीमवाले जाऊन आधी बजर वाजतात त्यांना ते मोका मिळाल की कुणाला त्यांनी टीममधून काढायचं आहे आणि की जे पिशव्यावर नाव असतं ते नावामधून कोणत्या तर सदस्याला ते काढू शकतात आणि किती सदस्याला एका राऊंडला काढायचं ते बिग बॉसच्या हातात असतं. तर असं टास्क दिलेला गेलेलं होतं आणि संचालक होते निकीच्या टीमला निकी आणि अभिजितच्या टीमला अभिजित, असं तेही संचालक होते. तर ह्याच्यामध्ये युक्ती होती आणि ह्याच्यामध्ये शक्तीसुद्धा होती, हे 2 होते आणि ह्याच्यामध्ये मला असं वाटतं बिग बॉसनी बघून दिलेलं आहे. संग्रामला एकीकडे आणि 2 अरबाज आणि वैभव एक टीममध्ये ते दिलेले होते. बट हे पूर्ण टास्कमध्ये जे हायलाईट होते ते फक्त आणि फक्त पॅडी दादा होते. माय गॉड, पॅडी दादा, आय बिकम अ ह्यूज फॅन. मतलब कालचे एपिसोड बघून तर मी ह्यूज फॅन आले. आधीसुद्धा होती, आता मी अजून झालेले आहे. तुम्ही बघितलं असेल की माझ्या एखादी व्हिडिओमध्ये मी हे म्हणते सुद्धा, गणेशच्या व्हिडिओमध्ये, की पॅडी दादा घेऊन जा शकतात ट्रॉफी, त्यांच्यामध्ये आता खूप खुलायला लागले, मी असं म्हटलेले होती. आणि त्यांनी काल जे खेळला, ते जे अरबाज, वैभव आणि इवन मी संग्रामला सुद्धा ते मागे सोडलेले आहे आणि तेवढा छान ते खेळलेले आहे. आणि त्याच्यानंतर मला जे आवडलेलं ते अभिजित आवडलेलं, त्याचं पायाला लागलेलं सुद्धा तो इतका धावत होता आणि असं कुठंही केअर केलं नाही की त्याच्या पायाला लागलेलं आहे, असं कुठंही ते केअर केलं नाही. तर खेळत होता. हॅट्स ऑफ टू यू अभिजित अँड पॅडी दादा. आय थिंक आय लाईक यू. मी एवढंच सांगू शकते, मी बरं एन्जॉय केलं आणि मला खूप आवडलं त्यांचं गेम. एक नंबर गेम होतं त्याचं. पाडीदादाच्यामध्ये युक्ती होती, शक्तीसुद्धा होती आणि जे प्रकारनं ते छेडत होते अरबाजला, तो म्हणत होता की दम आहे, तर मला दम नाही का, मला दम नाही, आता काय म्हणतोस. तर असं जे प्रकारचं ते खेळलं होते, अल्टिमेट एक नंबरची गेम होती. तर इथं बऱ्याचशी आपल्याला गोष्टी आपल्याला बोलायच्या आहे ह्याच्यामध्ये. तर जान्हवी तुम्ही बघितलं असेल तर जान्हवी जी होती, जान्हवी हे टीममध्ये होती, अभिजितच्या टीममध्ये होती, पण ती तेवढं प्रयत्न केला नाही असं मला दिसलं ना. ती पिशव्या भरण्यामध्ये ना, पिशव्या सांभाळण्यामध्ये नाही, ऑपोजिट टीमला रोखवायच्या ह्याच्यामध्ये तिचं कुठंही तेवढं जितकं ती लास्ट कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये सूरज, अंकिता, वर्षाता हे 3 होते, त्यांनी ते वाढत होते, जे छत्री दिलेले होते. जान्हवी एकटी होती आणि ती एकटी कोशिश करत होती, जितकं ताकदी ती लावून करत होती ते हे टास्कमध्ये दिसलेलं आहे. कारण तिला बरंच एक कॉन्फिडन्स होता की ते ऑपोजिशन टीमवाले जे अरबाज, निकी, वैभव आहे ते तिला काढणार नाही, ह्याचं कॉन्फिडन्स तिच्यामध्ये जास्ती होती आणि त्याचं कारण ती हे टास्क फर्स्ट सेकंड राऊंडमध्ये ती तेवढं खेळलेली नाही, हे एव्हिडेंटली दिसलेलं होतं. मग त्याच्यानंतर तर जेव्हा कॅप्टन्सीचा हे टास्क स्टार्ट झाला होता, संग्रामला विचारत होते की तुम्ही हे करा, तुम्ही ते करा असं. बट संग्राम जे आहे मला खूप जास्ती फिक्का असं दिसलेलं आहे, कारण त्यांनी तिथं शक्ती लावलेली नाही. म्हणजे की जितकं पॅडी आणि अभिजित मेहनत करत होते तिकडं तेवढं संग्रामनी कुठेही केलेलं नाही. तर फर्स्ट राऊंडला जेव्हा होतं की अंकिता म्हटलं होते संग्रामला की तुम्ही पिशव्या धरून तिथं टोपीकडे उभारून राहा. जान्हवीमध्ये मी सुद्धा टोपीकडे राहणार. तर ओके, जान्हवी आणि संग्राम टोपी राहणार आणि पॅडी दादा, अभिजित आणि अंकिता नाव लिवणार आणि कापूस भरणार, हे टास्क त्यांनी घेतलं. बट तिथं संग्राम जे आहे त्यांना ते टोपीला लावून सांभाळायला सुद्धा आलेला नाही आणि तो अरबाजकडे हारून जातात आणि ते सांभाळू शकलेले नाही. मग त्याच्यानंतर आर्या तिकडे जाते, आर्या टोपीकडे धरायला जाते असं होतं. तर फर्स्ट राऊंडमध्ये जे आहे
फर्स्ट राऊंडमध्ये बझर वाजवून अरबाज जिंकतात. तर अरबाज बेसिकली मला एक म्हणायचं होतं की अरबाज जो धावत असतो, अरबाजची एक छान क्वालिटी आहे. कधी तुम्ही बघितलं बझर टास्क हो आणि फर्स्ट वीकमध्ये जो एक काठी दिले होते आणि ढोल वाजवायचं होतं, त्याच्यामध्ये सुद्धा सगळे स्टिक्स राऊंड्समध्ये अरबाजने जिंकलेले होते. आणि इवन बझर असले काही टास्क होतो अरबाजच जिंकत असतो, कारण त्याचा फोकस खूप छान असतो. आणि तो जेव्हा धावत असतो तर हात असा करून तो धावतो, कारण ते आजूबाजू लोकांना रोखवत ते धावतो. तर अरबाजने ते जिंकलेलं आहे. आणि अरबाजला मोका मिळतो की दोन उमेदवारीला काढायचा. तर तो जातो, अभिजितचं नाव घेतो तिथं. "हे काय रे, हे कुणाचं नाव?" असं तो ॲक्टिंग करतो. तर बेंडूक म्हणतात अभिजित. आणि खरंच कधी ससा तसं धावताना या चालताना मी सुद्धा बघितलेलं आहे. मला बेंडूकला मी बघितलेली होती आणि अभिजितने त्याला करेक्ट नाव दिलेलं गेलं होतं. तर तो अभिजितचं नाव काढतो की हे कारण सांगून की त्याच्यामध्ये लिडरशिप क्वालिटी नाही, त्याच्यामध्ये डेसिशन मेकिंग क्वालिटी नाही हे सांगून. आणि आणि तुझ्यामध्ये काय अरबाज, तुझ्यामध्ये सुद्धा डेसिशन मेकिंग नाही. जो निकी म्हणते तेच तू म्हणतोयस. इवन तिथं सुद्धा निकी जे लाईन्स म्हणत होती तेच लाईन्स तू सुद्धा म्हणत होतोस. तर तुझ्यामध्ये सुद्धा डेसिशन मेकिंग नाही ज्याचं आणि त्याचं काहीही हे शोमध्ये योगदान नाही. तो निक्कीचे कारण तो दिसतोय असं तो म्हणतोय. अभिजित निक्की कारण दिसतोय. तर अभिजित निक्की कारण दिसत नाही, यानी की तू अरबाज म्हणणारा व्यक्ती बिग बॉसच्या घरात निक्की कारण दिसतो आणि निक्की जे म्हणतो तेच अरबाज म्हणतो असं दिसतं. तर तू रिव्हर्स स्टेटमेंट्स पास करू नको. त्याच्यानंतर संग्रामला काढतात त्याने, की संग्राम वाईल्ड कार्ड आला आहे, त्याचा गेम बघितलेला नाही म्हणून त्याला काढायचा आहे. तर ते हे लाईनसुद्धा निक्कीने दिले अरबाजला. तर तो म्हणतो, तर संग्राम म्हणतो की मी वाईल्ड कार्ड आलो म्हणून तुम्ही मला घाबरून मला काढते. तर तो म्हणतो हा मी घाबरलेला नाही. तर माझा खेळ बघितलेला नाही, तर मला एक मोका दिला तर ना मी खेळ बघतो. तर निक्की म्हणते की आम्हाला तुला मोका द्यायचा नाही. ओके फाईन. तर असं संग्रामचं सुद्धा काढलेलं आहे ना. संग्रामने तेवढं डिफेंडसुद्धा केलेले नाही. तर मला बोलायचं सुद्धा आहे. तर नेक्स्ट राऊंडला आपल्याला दिसतो की नेक्स्ट राऊंडला सुद्धा ह्यांचं दादागिरी चालू असतं. आणि जे प्रकारनं अरबाज पॅडी दादाला धरलेलं होतं आणि अभिजितला तो खाली पाडून सुद्धा तो धरलेला आहे. हे ॲक्च्युली लास्ट वीकमध्ये जेव्हा सूरज फ्रेंच फ्राईजचं टास्क केलं होतं आणि जे प्रकारानं तो धरलेलं होतं त्याच्यावरती रितेश सनी म्हटलेलं होते, त्याच्या बावजूदसुद्धा अरबाजनी हे टास्कमध्ये अभिजितला तसंच केलेलं. अभिजितला तो कॉलर पकडून तो धक्का मारत होता आणि ह्याच्यानं तो धक्का मारत होता, असं धक्का मारत होता. तर हे फिजिकल व्हायलन्स अरबाजनी केलेली आहे ते घरामध्ये. तुम्ही बघितलं असेल तर वैभव जे आहे ओव्हर पॉवरफुल झालेला आहे घरामध्ये हे टास्कमध्ये. तर कारण तुम्ही बरेचसे टास्क जे दिलेले गेले होते जे ऑपोजिशन टीममध्ये तो होता, अरबाजच्या ऑपोजिटमध्ये होता, तर त्याच्यामध्ये शक्तीच नव्हती, त्याच्यामध्ये पॉवरच नव्हतं, खेळायची इच्छासुद्धा राहत नव्हती त्याला. प्रत्येक वेळेला तो ऑपोजिट टीममध्येच राहत होता आणि ऑपोजिट टीममध्ये त्याला खेळायचं नसतं, तर तो तेवढं मेहनतसुद्धा लावत. आणि हे टीममध्ये आज अरबाज होता तर तो काल बरंचसं शक्ती लावत होता आणि त्याच्यामधलं मर्द जे आहे ते जागवत झालेलं होतं आणि तो मर्दानगी जे आहे तो पॅडी दादावर दाखवत होता. टू बी काइंड नोटीस की मर्द बनायचं वर्ड पॅडी दादानी वापरले नव्हती, यानी की वैभवने ते वापरलेले होते आणि वैभव त्यांच्या अंगावर जात होतं की मर्द 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 असं तो जात होता. बट पॅडी दादानी तिथं वापरलेली नव्हती. आणि वैभव तुला तितकंच मर्दानगी दाखवायची होती तर तू प्रत्येक वेळेला दाखवायचं होतं, कारण तू आता अरबाजच्या टीममध्ये आहे तर तू आठवण आला की तू मर्द आहे. आणि तो जेव्हा ऑपोजिट टीममध्ये होतास तेव्हा तुला आठवण आला नाही असं वाटतोय, कारण जेव्हा जेव्हा तू ऑपोजिट टीममध्ये होता तेव्हा तेव्हा तुझ्यामध्ये काय कॉन्ट्रीब्युशन दिलेलं नाही, जे प्रकारच्या हे कॅप्टन्सी टास्कमध्ये तू दाखवत होता ते इतकं कोणत्याही टास्कमध्ये तू दाखवलेलं नाहीस. तर मर्दानीमध्ये तू एकावरती धावून गेलं तर याचं नसतो, ते आपलं आत असतो. इतकंच मी म्हणते. याच्या पुढे मला म्हणायचं आहे बट मी म्हणते नाही, तर मी थांबवतो. असं
झालेलं आहे आणि पाडी दादाला ते खाली पाडले होते आणि अरबाजची चालाकी तुम्ही बघितलं असाल, अरबाजची फेअरनेस बघितलं तुम्हाला लागलं का हे म्हणून तो पाडी दादाच्या जेबमधून तो पेन घ्यायचा कोशिश केला होता. हे तुमची फेअरनेस आहे आणि तुम्ही म्हणतात तुम्ही फेअरनेसची गोष्ट करता. निकी जे आहे प्लॅन्स करत असं की पिशव्या सगळ्यांना म्हणते की इथं ठेवायचं आणि असं पकडायचं, असं निकी आयडिया देत असते. तर डीपी म्हणतो की मुलगी अगर असं धरली तर काय करायचं आपण, तर असं विचारतो. तर निकी म्हणते की तुम्ही जाऊ नका मुलगीकडे, मी जाते आणि मी फाडते. तुम्ही निकीच्या हे लाईन ऐकलं असेल की मी जाते आणि मी फाडते. आणि हेच निकी होती जे जेव्हा संग्रामने तिला ढकललं होतं पाण्याचं विहिरीच्या टास्कमध्ये. ती म्हणत होती एक मुलगीला तो ढकलला, एक एटिकेट्स नाहीत, त्याची मर्यादा नाही, रिस्पेक्ट नाही, एडिकेट्स नाहीत असं ती म्हणत होती. तर ते एडिकेट्स आता कुठे गेले निक्की तुझ्या? तेव्हा जेव्हा तू म्हणतेस की मुलींची मी फाडणार, हे स्टेटमेंट जे होतं, तर तुला तेव्हा एटिकेट्स तुझे आठवत नाहीत का आता? तुझे रेस्पेक्ट, तुझे जे प्रिन्सिपल्स, एटिकेट्स हे आठवत नाहीत का तुला? तुला मात्र एक एक रूल, दुसऱ्याला एक रूल. तो मला एक सुद्धा म्हटलेला आहे की तू पॅन्ट नेसू नये. अरे तो का म्हणणार तुला पॅन्ट नेसू नये, मी धक्का मारणार? तू तू अपेक्षा करतेस त्याच्याकडून, ऑपोजिट पर्सनकडून तुझी अपेक्षा एवढी जास्ती आहे आणि तू जेव्हा खेळायला लागली तर तुला तुला फाडायचे आहेत मुलीची मी फाडणार. हे लाईन्स, हे वर्ड्स ती यूज करते आता. आणि ती म्हणते की जान्हवी तुम्ही बघितलं असाल की इथं एक माता बनलेली होती, जान्हवीची चांगलेपणाची मुखट घालून होती, की ती म्हणत होती की बुक्की मुक्की मारू नका फेसवरती असं ती म्हणते. तर निकी म्हणते की हे तुमचे लोक आहे, तुम्ही घराच्या बाहेर जायच्या असं काय म्हणते ती. मी तर माझं जवळ आले तर मी बुक्की टेंगुल देणार असं म्हणते. तर इवन वर्षाताईसुद्धा त्यांच्या जॅकेटमध्ये ठेवलं तर अभिजितने हात घातलेला नव्हता, अभिजित खालतून ते वाढत होता. तर जान्हवी माता जागरत होते तिला आणि ती म्हणते अभिदादा नाही, अभिदादा नाही. आणि तुम्ही कट टू आजच्या एपिसोडमध्ये बघा, जान्हवीला अरबाजने काढलेला आहे कॅप्टन्सीच्या रेसमधून बाहेर. आता तिला चांगल्यापणाचं मुकुट काढून तिला भेदधडक खेळायचा आहे. ती जे वर्षाताई साठी ती अभिजितला म्हणत होती, आज ती वर्षाताईच्या अंगामध्ये जाऊन ती वाढत असते. तर तिला आत्ता तिचे मुकुट काढली आहे, तर तिच्यामधलं माता गेली, जास्त तिच्या कॅप्टन्सी गेला, तिच्यामधलं चांगल्यापणाची माता गेली. बेसिकली हे होतं. आणि निकी म्हणते की अंकिताने मला चिमटा काढला. अंकिता म्हणजे मी चिमटा काढला नाही. तर अंकिताला मला एक गोष्ट विचारायची होती. अंकिताने परवा विकेंडच्या नंतर तेव्हा निकी आणि अरबाज अभिजितसोबत बसून ते खात होते मॉर्निंग, आपल्याला विकेंडच्या नंतरच्या एपिसोडमध्ये वाटलं. तेव्हा अंकिता पाडी दादाला म्हणते की निक्की कधी खोटं बोलायचं नाही. तर आता तू जसं म्हणत हो की मी चिमटा काढलेले नाही, पण निक्की म्हणते की तू चिमटा काढले, तर आता आपण निक्कीच्यावरती विश्वास ठेवू का अंकिता की मी तू चिमटा काढलेस? कारण निक्की कधी खोटं बोलत नाही, हे तुझंच वाक्य होतं. तर अंकिता, मला एकच गोष्ट म्हणायचं आहे की जेव्हा तुझं पटतं तुझ्या कुणासोबत, तर त्यांच्यामधले प्रत्येक गोष्ट तुला चांगला वाटतं त्याच्यावरती तू एक स्टेटमेंट पास करते. जेव्हा तुला जमत नाही तर तू दुसरंच भलतंच बोलते. तर तुला जेव्हा पटतं सुद्धा तुझं स्टेटमेंट तेच राहायला हवे आणि जेव्हा पटत नाही तेव्हा सुद्धा तुझं स्टेटमेंट तेच राहायला हवे. कारण निक्की बऱ्याचशा वेळेला खोटं बोललेली आहे, ते जग जाहीर आहे. आणि तू म्हणतेस की ती खोटं बोलत नाही आणि आज तू म्हणतेस मी चिमटा काढले नाही, ती म्हणते चिमटा काढले. तर आता आपण कुणावरती विश्वास करू? राईट. कारण बऱ्याचशा वेळेला निक्कीनं खोटं बोललेली आणि पकडली गेली सुद्धा. आणि जेव्हा ती सुद्धा साक्षीदार होती, जेव्हा रितेशने विचारलं निक्की अरबाज म्हटलं नाही का आपण तिसरं एका व्यक्तीला मदतीला घेऊ किचनमध्ये, ते करणार नाही तर आपल्याला सुद्धा करायला येत नाही. तेव्हा निक्की बरंच स्मार्टली ती म्हणते मला आठवत नाही, तर हे खोटं बोललेलं नाही का? बी स्मार्ट. ॲक्च्युली काय झालं ना की रितेश सर अंकिताला म्हटलं लास्ट वीकमध्ये तुम्ही मास्टर माइंडसारखं खूप छान माइंड चालवून खेळलेलं आहे, तर तिच्या हे वीकमध्ये आउटच झालं आहे माइंड. तर मी म्हणते रितेश सर तुम्ही कुणालाही प्रोत्साहन देऊ नका की तुम्ही छान केलं, कारण तुम्ही ज्यांना म्हणतात तुम्ही छान केलं ते नेक्स्ट वीक माती खातात. जसं की निक्कीला तुम्ही लास्ट वीक म्हटले होते त्याच्यानं पहिलं वीक की तुम्ही छान खेळलं, तर लास्ट वीक ती माती खाल्ली. आणि तुम्ही आता म्हटलं की अंकिताला तू छान केले, तर हे वीकमध्ये ती माती खाते. तर रितेश सर तुम्हीच म्हणू नका,
इथंच आपण इथंच क्लोज करूया. असं तर कंप्लीट झालेलं आहे कालचा भाग. कारण आज लास्ट राऊंड वाचलेला आहे कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये की कोण उमेदवार बनणार आहे. तर हे टास्क आता आजच्या एपिसोडमध्ये होणार आहे आणि आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला दिसायला मिळणार आहे की अरबाज जे आहे तो खूप वेडा झालेला दिसतोय की माझा गेम मला खेळू द्या, असं तो वेडा झालेला दिसतोय. तर बघूया आजच्या एपिसोडमध्ये. आणि अनिकेतसुद्धा झालेला आहे की असं दिसलेलं आहे एक प्रोमो ज्याच्यामध्ये आर्या आणि निकीला थोबडीमध्ये दिलेली आहे असं दिसलेलं आहे. त्याच्यावरती निकी म्हणते की एदर मी राहणार हे घरात नाही तर ती राहणार, मी हे घेणार नाही, असं निकीचे एक स्टेटमेंट आपल्याला प्रोमोमध्ये दिसलेलं आहे. तर आजचा एपिसोड खूपच मजेदार होणार आहे आणि खूप इंटरेस्टिंग आहे. तर बघायला नक्की विसरू नका आजचा एपिसोड. तर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. अंटिल देन सायनिंग ऑफ फॉर टुडे, स्नेहा.